सांगवी पुलिस स्टेशन क्षेत्र के पिंपले गुरो में बुधवार दोपहर 2 बजे एक लग्जरी कार चालक ने तेज रफ्तार से दोपहिया वाहन में सवार 2 युवकों को कुचल डाला। पिंपरी चिंचवड़ में एक बार फिर से हिट एंड रन से शहर दहल उठा। इस हिट एंड रन हादसे में अब सांगवी पुलिस ने कार चालक दत्ता राम भाऊ लोखंडे के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। पुलिस ने चौंकाने वाली जानकारी दी है कि ड्राइवर दत्तू राम भाऊ लोखंडे नशे में धुत होकर कार चला रहा था। बुधवार दोपहर करीब 2 बजे के बीच दत्ता राम भाऊ लोखंडे पिंपले गुरो में तुलजा भवानी मंदिर के सामने से गुजर रहे थे। तभी उन्होंने दोपहिया वाहन चालक मंताज चिगनूर और श्याम सुरवासे को अपनी लग्जरी कार के नीचे टक्कर मार दी। इसमें मंताज चिगनूर गंभीर रूप से घायल हो गए और उनका एक निजी अस्पताल में इलाज चल रहा है। दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास पिंपळे गुरो परिसरातील तुळजाभवानी मंदिराजवळ शरद सुरवसे आणि मानतेश चिगनूर हे 2 इसम त्यांच्या होंडा शाईन गाडीवरून सृष्टी चौकाकडून जात असताना त्यांना समोरून महिंद्रा स्कॉर्पिओ कार क्रमांक MH14 LP 7492 या जीपने जोराने धडक दिली। या अपघातामध्ये जो दुचाकी चालक आहे मानतेश चिगनूर हा गंभीर जखमी झाला। त्याला औंध हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ लोकांनी नेले। तिथून त्याला सांगवी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल केले। महिंद्रा स्कॉर्पिओ जीपचा चालक दत्तू रामचंद्र लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याची जीप ही ताब्यात घेतलेली आहे। आरोपीचं मेडिकल करून त्याचे रक्ताचे नमुनेही पोलिसांनी काढलेले आहेत। या अपघाताबाबत सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील जो जखमी आहे तो सध्या सांगवी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहे। त्याने मद्यप्राशन केल्याचा वास येत होता। त्या अनुषंगानेच पोलिसांनी त्याच दिवशी तात्काळ वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुने काढलेले आहेत। सदर घटनेबाबत सांगवी पोलीस स्टेशनला BNS कलम 281, 125A, 125B, 324(2) सह मोटार व्हेकल ॲक्ट 185 सह 119, 117 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यातील मोटरसायकलवर मागे बसलेला जो इसम आहे शरद सुरवसे याने सुरुवातीला या घटनेबाबत तक्रार देण्यास नकार दिलेला होता आणि दुसऱ्या दिवशी तो पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकामी आल्याने त्याच्या तक्रारीवरून तात्काळ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।